ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर हातकणंगलेतून राजू शेट्टी आणि धैर्यशील मानेंविरोधात सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जळगावातून नुकताच पक्षप्रवेश केलेल्या करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। सोबतच पालघरमधून भारती कांबळींना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सांगलीची जागा ही शिवसेनाच लढवणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। आम्ही असं ठरवलंय, पुन्हा एकदा कल्याणमधून एक माजी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील, तर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे। त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे। करण पवार आपल्यासमोर बसलेले आहेत आणि उन्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यांनी ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर ठाकरेंनी आज कुणाकुणाला उमेदवारी जाहीर केली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। दुसऱ्या यादीनुसार कल्याणमधून वैशाली दरेकर आणि हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ठाकरेंनी आज दुसरी यादी जाहीर केली आहे। जळगावमधून करण पवार ज्यांनी नुकताच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला त्यांना उमेदवारी दिली, तर भारती कांबळी यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली। ठाकरेंनी आज उमेदवारी जाहीर केल्यानंतर जळगाव आणि हातकणंगले कुणामध्ये बिग फाईट होईल ते बघूयात आपण। स्मिता वाघ भाजपच्या आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्या जळगावमध्ये ही बिग फाईट होणार आहे। करण पवार यांनी तास दीड तासापूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलाय, तर हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत होईल। शिंदे गटाचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे।